आता हे मृत्यूचं वर्णन आहे. जन्म मृत्यूजरा व्याधी दुःख दोषानो तो ज्ञानी पुरुष येण्याच्या अगोदरच पाहत असं अनेक जन्मापर्यंत ज्याच्यामुळे आपल्याला दुःख झालं ते त्याला टोचत असतं असं. म्हणून या जन्मामध्ये ते दुःख येण्याच्या अगोदरच तो पाहतो आणि अज्ञानी मनुष्य बेसावध असतो. त्याला मृत्यू येऊनही सुद्धा मृत्यू काय होत नाही, दिसत नाही. हे बा जीविताची निमिखे जैसा का मृत्यू न देखे तैसेची तारुण्या पोके निरानगरी. म्हणून आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये येणारा मृत्यू आहे ज्याला दिसतो, याला तो दिसत नाही. त्याचप्रमाणे पुढे येणारं म्हातारपण आहे याची सुद्धा त्याला काही नसते, जाणीव असते. कशा प्रकारे 2-3 दृष्टांत दिले बा. कडाडी सुटला गाडा का शुक्रवारी सुटला धोंडा ऐसा न देखे पुढा वार्धक्य आहे. कडाडी सुटला गाडा, डोंगरावरून खाली कोण पडून राहिलेला आहे. आता तो काय जसाच्या तसा चढतो का ठिकरे ठिकरे होते. त्याचे भामचंद्र असते ना, मोठे मोठे दगडे हे पडतात आणि खाली पडल्यानंतर सारे काय होतात. शिकरोलीत सुटला धोंडा 2 आहे बरं का नाही. कडाडी लोटला एक दृष्टांत, दुसरा शिकरोली सुटला वरून धोंडा. धोंडा म्हणजे माणूस नाही. तर आमच्याकडे ते अधिक महिना असते ना, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. तरुणपण गेल्यानंतर कोणता पण येणार आहे. एकाला विचारलं पडायला लागते का तुम्हाला म्हातारपण दिसत नाही, कसे तरी वागता तुम्ही, पुढे म्हातारपण येणार, पुढे नाही का थोडं जपून वागलं पाहिजे, नाही नियमित जेवण पाहिजे, आहार विहार वगैरे, म्हणजे म्हातारपण चांगलं झाले. ते म्हणलं आम्ही म्हातारपण मानतच नाही. का मानत नाही? तरुणपणातच राम बरोबर आहे. ते म्हातारपण येईपर्यंत काय होत नाही, जगातच नाही म्हणायला काय. म्हणून मला म्हातारपणाची काय नाही, भीतीच नाही. आडवडा पाणी आले का मैस्याची झुंज मातले पैसे तारुण्याचे चढले बरे जाय. तरुणपणा असतो आडवळा. एकाएकी जर पाऊस आला तर त्या ओढ्याला पूर येत असतो, एकाएकी पूर येत असतो. मोठ्या नदीची गोष्ट वेगळी, लहान ओढ्याचं काय जास्त थोडंसं पाणी आलं की पहिले बाहेर लागलं. एक दृष्टांत, मैसियाचे झुंज वाचले. म्हणजे रेडे असतात ना, एकमेकाच्या हिला तो इकडून एक रेडा येतो, इकडून एक रेडा येतो, तो तिला ढकलतो, हा याला ढकलतो. ते जोग महाराजांची गोष्ट सांगतात बा, कुठेतरी रेडे का बैल उन्मत्त झालेत आणि ते भरधावा निघाले. एक बैल इकडून आला आणि एक बैल इकडून आला. कलेक्टरने हुकूम दिले बंद की काय करा, नाही तर विनाकारण चेंगराची माणसं मरतील. तर तिकडे पांडुबा महाराज बसले होते. कोण? जोग महाराजांचे बंधू विष्णुबा, हे पांडुबा, आणखी 4 भाऊ होते बघा. एक तर इगतपुरीला राहायचे ते एक भाऊ, आणि पण एक मधनंतर एक गणोबा होते. मध्ये पांडुबा महाराजांनी पाहिलं तिकडून एक सांड उडाला आणि इकडून चाललाय. म्हणलं विष्णूला हाका मारा. मग विष्णू महाराज हाका मारा. मग त्यांनी काय केलं, त्याचे 2 शिंग धरले, काय धरले, आणि एक तिकडे एकाने इकडे नेलं आणि एकाने लांबपर्यंत नेल्यानंतर थाप मारून सोडून दिले. म्हणजे शक्ती कोणाची आहे? नाही, दृष्टांत आलेले आपल्या ह्याच्याकरता.
अशी शक्ती होती का कोणाला? जोग महाराजांना. त्यांच्याकडे काहीतरी पाहुणे आले होते, मग त्यांना उसाचा रस द्यायचा. उसाची पेरी असते का नाही, मग उसाचा अगोदर रस काढायचा आणि मग द्यायचा. असं सांगायचं, ज्याला रस द्यायचा आहे त्याला सांगायचं त्याला धर हातात आणि ते पेर असतं का नाही असं पिळून काढायचं. असं एक म्हणजे सगळ्या पूर्वीचा कालही तसा होता. अलीकडचा काल म्हणजे काय माहिती आहे, लहान पोराला, गरीबाच्या पोराला तेल माहिती नाही तर तूप कुठलं माहिती. पूर्वीपासून झालेलं आहे. तुमचे द्रोणाचार्यासारखे गुरु आणि त्यांचे शिष्य म्हणजे आहे ना अश्वत्थामा. म्हणजे द्रोणाचार्याच्या मुलाला, त्या अश्वत्थामाला साधं दूधसुद्धा काय होईना इतकी गरिबी असायची. मग त्याची आई काय करायची, पीठ कालवायची, पांढरं पांढरं पाणी दूध आहे असं म्हणून त्याला काय करायचे. ते काय झालं, एकदा काही राजकुमारासोबत दरबारात करा आणि तिथं त्याला दूध पिण्याचा गायला ते साधा नाही संगीत दूध होतं. संगीत दूध समजलं का, तबला पेटी लावून का. अरे संगीत म्हणजे संगीत मसाला होता त्याच्यात. त्याने विचारलं हे काय आहे. अरे म्हणलं हे दूध आहे की संगीत दूध आहे. दूध नाही म्हणलं, त्याला काय माहिती पिठाचं पाणी. त्याला कळून चुकलं हे काय आहे, दूध आहे. मग त्याची आई द्यायला लागली, काय द्यायला लागली, दूध. त्याने सांगितलं ना पिठाचं पाणी देते का. म्हणलं तुला कोण गुरु भेटला. जाऊ द्या. म्हणजे काय करे, शिष्य पाहिल्याचं काय श्रीमंत राजपुत्र आणि गरिबी घरी आहे, मुलाला काय होत नाही. पूर्वीचा काळ होता. एक 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 दृष्टांत युवराज सिद्धांत सांगितलं आहे. तैसे तारुण्याचे चढले भरले. तरुणपणा असावा पण काय नसावा, विषयाशक्ती नसावी. बालपणा असावा पण अज्ञानपणा नसावा. आणि तरुणपणा असावा पण काय नसावे, म्हातारपणा असावा पण चिंता नसावी. म्हणजे आयुष्य कसं जात असतं, आनंदामध्ये जात असतं. त्या दृष्टीने तसे तरुणपणामध्ये आणि आचरण करायचं असतं. नाही तर म्हातारपणीकडे यायला लागला आणि सगळ्या कर्जबाजारी करून ठेवला. मग काय विचारतात, जो तो येत असतो, आमचे ठेवलेले पैसे द्या, ठेवलेले पैसे द्या. शेवटी गावात असते पण काही नाही, घर विक्री काढा ना घर. म्हणून काय नसावी, चिंता असावी. म्हणून पूर्ण काही माणसं असतात नोकरी बरोबर आणि पूर्ण करतात. बरं का, 50,000 जर आणखी पगार असला तर 15-20,000 रुपये काय मिळते, पेन्शन मिळते. आनंदामध्ये आयुष्य, कोणाला भीक मागण्याची काय नाही. उलट पोरगाच पैसे मागत असं. एक 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 दृष्टांत देऊन मस्तकाधारी सुरू भागी कंप. त्या म्हातारपणामध्ये मस्तक हलवावं लागत असते का आपोआपच हलते. मग आपोआपच का हलते, तर नम्र होऊन कधी कोणाला नमस्कार केलेला नाही. ताठ असतो काय असं. श्रीमंती माणसाला असं आहे ना, श्रीमंतीमध्ये असणं हे गुण आहेत, तसेच त्याच्यामध्ये अवगुणही आहे. काय अवगुण आहे कोणाचं. जर चांगले संस्कार असेल तर श्रीमंताचा पोरगा बरं का कार्यवाह होऊ शकत असतो. आणि चांगले जर संस्कार नसेल, बाबाच्या समोरच सगळ्याच संसारात श्रीमंतीची काय करून टाकतो, वाताहात करून टाकतो. हे त्याच्या संस्कारावरती काय
तरी जो न करी मायेचा पैसो. अजूनही सुद्धा त्याला आणि मायेचा म्हणजे बरं का संसाराचा आणि त्याला ज्ञान नसते. पुढील उधळी आदळी न देखी जेवी आंधळी आणि डोळ्यावर लविणे घडी आळसी दोषी. दाढी सावळधारी आणि मान हलवणी वारी तरी जो न करी मायेचा. दावत सावळ तरी सावळ म्हणजे पांढरेपणा. केसाचा धर्म आहे काय कालपर्यंत ते पांढरे असतात, आपले काळे असतात, पुढे काय होतात पांढरे होतात ना. ते त्याला विचारलं तुम्ही पांढरे का झाले, केसाला विचारलं. म्हणजे केस म्हणतात केस असते ना, दात असते ना तुमचे. दाताला विचारलं म्हणलं तुम्ही का बरं पडायला लागले, ते म्हणलं आमचा रंग केसानं घेऊन टाकलेला आहे. कशाला थांबायचं तोंडामध्ये. अशा ना का आजपर्यंत केस कसे होते काळे, पुढे काय झाले पांढरे. म्हणून दातामध्ये त्यांच्या चढावट लागली. म्हटलं आमचा रंग घेता का तुम्ही, म्हटलं आम्ही निघून जातो. ते काही करा, ज्याचा जो धर्म असतो तो आपल्या जातीवरती गेल्याशिवाय तिथे तेल लावा का उठणे लावा का काही लावा. पण ते पाश्चिमात्य पद्धती निघाली बा, विचित्र पद्धती. तेव्हा ते पुन्हा आणखी पांढऱ्या केसावरती काय फासतात. ते आम्हाला एक शिक्षक होता आपला चांगला होता, हिजाडाची शिकवायचा. तरुण होता, थोडं म्हातारपणावरती छटा आलेली होती. एरवी जो शिकवायला यायचा बोडके पण नाही यायचा. शाळेतले शिक्षक टोपी घालत असते का, आणि टोपी घालत असतो शिक्षक असतो का. अशुभ आहे सगळं काय आहे. मग याच्या ते केस कसे होते पांढरे होते वा. आणि पुढे मग एक दिवस आल्यानंतर ते सारे शिकवायला लागला, ते केस पांढऱ्याच्या ऐवजी काही दिसत लागले. आता पोरं दिसत विद्यार्थी वर्ग. ते म्हणलं अरे काय झालेलं आहे बरं का, पांढऱ्याची रात्रीतून काळे केस कसे काय झाले. आता गुरुजीला विचारायची काय नाही, सोय नाही. भगवानाला मला माहिती नाही. म्हटलं गुरुजी, म्हटलं काय आहे, म्हणायला लागले ते मंगलाष्टकात जाणार आहे. त्या अर्थी पांढऱ्याचे काळे केस दिसते, त्या अर्थी कुठेतरी लग्न जमलं असलं. ते बाई असते ना, ती कुठं पांढरा केसवाल्याला कुठं वरत असते खाली. दृष्टांत द्या. म्हणून तिथं आहे ना ते आपलं काय, दाढी सावळधरी आणि मान हलवणी वारी. म्हातारपणामध्ये मान सरळ राहत असते, एकासारखी न सांगता राहत असते. तरी जो न करी मायेचं, तरी त्याला मायेच्या विषयी म्हणजे पुढे येणारं म्हातारपण आठवत नाही. पैसे म्हणजे येणारं पुढे येणारं म्हातारपण काय होत नाही, दिसत नाही. पुढील उधळे आधळे जेवी न देखे जेवी आंधळे. अंका डोळ्याचे निर. आंधळ्या मनुष्याने डोळाच मनुष्य झालेला आहे. डोळ्याला माहिती आहे हा आंधळा मनुष्य आहे. म्हणजे आंधळ्या माणसाला काय दिसते समोरून कोण येतं. एक आंधळा होता बघा, दंड महाराजांच्या प्रवचनावर जायचा, कंदील घेऊन जायचा. मुळामध्ये कसं आहे आंधळा, काय घेऊन जायचं. तर आंधळ्या माणसाला कंदिलाचा काय उपयोग नाही. कंदिलाचा उपयोग कोणाला, आंधळ्याला काय उपयोग. त्याला विचारलं म्हणलं आंधळ्या आपल्या तुम्हाला डोळ्या कंदील घेऊन चालल्याचा काय उपयोग होतो. म्हणलं आम्हाला उपयोग नाही तर आम्ही काही वेड्या आहो का. म्हणलं समोर येणारा माणसा कोणता माणूस, आणि त्याला कळतं की पुढं समोरून कोण येऊन राहिला आहे. आंधळा कंदिलामुळे कळते त्याला आंधळा. म्हणून धडक देत नाही, काय देत नाही.
आमच्याजवळ कंदी नसलं तर काय देईल. आंधळी वाट, डोळ्यावरले निगळे आळसी दोषी, डोळ्यावरले निगळे. झोपी गेलेला मनुष्य आहे ऐका, जरी जागा झाला पण आळसामुळे पुन्हा लवकर उठत नाही. आंधळ आळस असतो ना, त्याचा एक दृष्टांत या ठिकाणी घेतलेला आहे. तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप पाह्याचे, न देखे तोची साचे ज्ञान गा. तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप. तरुणपणामध्ये शहाण्या माणसाला काय दिसत असते? म्हातारपण. म्हणून म्हातारपणापासून तो सावध राहतो. काय राहतो? त्याला दूरदृष्टी म्हणतात. झाड होतं, एका झाडावरती वानरही होतं बा, आणि आपली चिमणीची काय होती? घरटी. त्या घरट्यात कोण राहत असे? चिमणी, तिची पिलं राहत असे. असेच पावसाळ्याचे दिवस आले, नावान पाणी आणि हे ते. आणि ते वानर होतं, 2 दिवस झड लागली होती. किती? मग त्या वानराला कुठं जाता येईना, आणि त्याच्यात थंडी वारा, आणि पुन्हा खायला काय आहे असं कुडकुडायला लागलं. बरं वजनदार 150 किलो होता. वजनदार असतं, माणसापेक्षा सुद्धा काय असते? वजनदार असते. मी चिमणी होती का, हे जरी आणखी 2 दिवस पाऊस पडला तरी सुद्धा घरटं तयार केलं होतं. आनंदात होती. आणि त्याने बरोबर खाण्याचं साहित्य घ्यायचं. म्हणजे चिमणीने असं वर पाहिलं, वरच्या डाळीवर कोण होतं, आणि ते कुडकुडायला लागलं तर मारायला लागलं. मग ते म्हणायला लागले, म्हणले मला दादा हात आहे, पाव आहे, आदमी जैसी काय, तुला हात आहे, पाय आहे, माणसासारखे. इतने दिन गए तो बोले घरटा भी ना. मला उपदेश करते का? त्याचा घरटा काय केलं असं आहे. मूर्ख माणसाला जास्त उपदेश करू नये. दृष्टांत आपला संपला. म्हणून शहाण्या माणसाला पुढे येणारं काय दिसते? म्हातारपण दिसत असते. म्हणून नाही का, भोगिता वृद्धाप, देखे तोची साचे, न देखे तोची साचे. पुढे येणारा म्हातारपण ज्याला कळत नाही, बरं का, निश्चित असं समजावं त्याच्या ठिकाणी अज्ञान असलं पाहिजे. अक्षमे कुबजे का विटावू लागे पंजे, परीन म्हणे माझे असे होई. उलट आणखी म्हाताऱ्या माणसाची टिंगल करतो, उपहास करत असतो, खिल्ली उडत असतो. एखादा कल्पना करा, म्हातारा आहे, बारकरी आहे, चप्पी करून बसलेला असतो बसमध्ये, पाठीमागून तरुण वर्ग येत असतो, काही संबंध नाही, काही नाही, काही नाही. आणि मग गाडी सुरू झाली, म्हाताऱ्या माणसाची चप्पी असे असं टिचकन मारता झाला. त्याला विचारलंय कसं काय तबला लावता काय, कोणी कोणत्या माणसाला, पण त्याला असं कळत नाही की उद्या ही दशा कोणाला येणार आहे, याची झालं काय नसते. आणि बरं बोलते वेळी भाषे, हे म्हाताऱ्या बाजूला हो की, अरे कधी तुम्हाला विचित्र प्रकार आहे हे, नाही का. हे धोतर नेसलेला पोरगा म्हणा किंवा काही म्हणा, थोड्या भ्रष्टाच्या याच्यात आला, हे धोतऱ्या बाजूला हो की. काय लोक बोलतील काही सांगता येत नाही. म्हणून ते आलेलं आहे, अंगी वृद्ध कवचे आणि बिठावं लागे पंजे, आणि म्हणे पर्याय म्हणे माझे अशी होईल. उद्या अशी सुद्धा आमची सुद्धा अशी स्थिती होणार आहे याची त्याला जाणीव नसते. आणि अंगी वृद्धतेची संज्ञा आहे मरणाची. ऐका रे, जगू नये पण जगला पण कोणत्या अवस्था आहे त्यांची? म्हातारपणाची. म्हाता म्हणजे अपक्षीयता अवस्था म्हणा. अस्त्री जायते वर्धते विपरिणाम होते, पुढे मग परिणाम होते, विपरिणाम होते. म्हणजे शरीर शक्ती काय होत असते?
संपून जात असते. तो निसर्ग आहे. काय आहे? सर्वांनाच आहे. झाडाचं पानसुद्धा प्रारंभी कसं असतं, ते लुसलुसीत असते, पुढे हे होतं आणि पुढे कालांतराने पिकायला काय होतंय, विपरिणाम होते. आणि हवा आली म्हणजे एखाद दिवशी आपोआप गळ काय होते, गळ अपक्षीय. हा सोपादी जागा आहे, धर्म आहे वेगळा. आत्म्याचा धर्म आहे. आत्मा जसाच्या वाढत नाही, कमी होत नाही, म्हातारा होत नाही, काही होत नाही. जसाच्या त्याच्या वृत्तीप्रभाकरमध्ये जेव का तेव्हा असं म्हटलंय. जसं सोनं कसं असतं, किती वर्ष असलं तरी जसंच्या हात बाकीच्या धातू असताना त्या मलिन होतात, काय होतात, लोखंड जीर्ण होऊन जातात. बरीच काही बरीच तारुण्याची बोली ना पेटे. त्याला असं वाटत असते मी अजून तरुणच आहो. अज्ञानाचे गळे साचीचे गे तर त्याची पर्यशी चोर चिन्हे आणि म्हणून तो अज्ञानाचे घर आहे असं समजावं. आणखी पुन्हा अज्ञानाचे लक्षण आहे ते भगवान या ठिकाणी सांगतात. वाघाचे आडवे आणि एक वेळाला चरुणी देवे, त्याने विश्वाची पूर्ती जावे वसू जायचा. वाघ आणि बैल, रानामध्ये दरी असते, त्याच्यामध्ये कोण असतं, वाघ असतो. शिकार जंगलामध्ये चरण्याकरता बैल गेला, पण कुठं गेला, वाघाच्या रानात. शेळीच्या रानात नाही, वाघाच्या रानामध्ये. आणि योगायोगाचा का त्यावेळेला काय नव्हता दिसाय, वाद नव्हता, कुठेतरी करायचा. मग तो बैल चढून आला तर फुशारकी मारतो. वा म्हणला मी वाघाच्या अरण्यात काय आला, चढून आला. अरे पण वाघ होता का? नाही म्हणलं वाघ नव्हता. मग काय तो असताना परताला असता का? तिथंच संपला असता. अलीकडे फाडले नाही सगळं. ते उसाच्या रानामध्ये चक्कर असते ना, ती वाघाची पिलं असतात बारीक बारीक, आणि ते वाघ ते पिचक्यामध्ये असा फिरत राहतो. आणि तो कोणावर झडप घालेल काही सांगता येत. एक 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 दृष्टांत. सर्प घरात ओचटे ठेवा निला स्वच्छ. ज्या ठेव्यावर ते कोण बसलेला आहे, सर्प बसला आहे. आणि तो ठेवा नेमका सर्प नव्हता आणि त्याच वेळेला हा गेला, ठेवा आणला. एवढ्यावरून फुशारकी मारता येते का? आणि तुझ्यासाठी निश्चिंत व्हावी, एवढ्यावरून तिथे सर्प नाही असं म्हणता येत. पैसाची अवचट आहे. एक दोन वेळा जर आहे ते तो उरा घे गाय असे माझ्या. एक दोन वेळा जर दिसला सर्प, दिसला नाही, एवढ्यावरून तिथे सर्प नाही असं म्हणता येत नाही. वैरी आणि आली का माझी चालली, आणि मानी जो सपेली मुकीला जेवी. वैरी आणि आली, आपला जो वैरी आहे त्याला निघाली म्हणजे निघाली, आणि दन्मे माझी. एवढ्यावरून पाकिस्तान हिंदुस्थानचा मित्र आहे असं म्हणता येत नाही. माझी सरली हे माने सपेली मुकला जे. उद्या शत्रुताचा घात केल्याशिवाय राहत. तशी आहार निद्रेची गुजरी, रोग निवांत जोरी. जोपर्यंत आहार निद्रा वगैरे आनंदात आहे, रोग निवांत जोरी. रोग आणावे लागत असतात की मुळामध्ये आहेत. विकार जे असतात ते कुठून आणत असतात, हे मुळामध्ये आहे. टोपलीतला साप झोपला असला तरी सुद्धा माणसाला वाटते काही करीत नाही, मऊ मऊ लागते, जरा जागा होऊ द्या. त्याप्रमाणे रोग विकार जे असतात ना मुळामध्ये असतातच की ते ज्याचे ठिकाण नसतात. ते तुम्ही गोष्ट ऐकली आहे की आम्ही तिकडे एका ठिकाणी आणखी कीर्तनाला गेलो होतो. परत जात असताना वाहन आपलं गाडी बैल वगैरे होता, तर त्याच्याला दुर्घरी म्हणायला लागला. म्हटलं वाघ, म्हटलं काय तुम्ही वेदांत कशाला काय सांगितलं. म्हटलं हो असं आहे, थोडा
वेदांतही काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्यांना काय कळतंय म्हणजे वेदांत वगैरे आपलं हे. अरे पण खेड्यापाड्याचं जरी कीर्तन झालं तरी काय नुसत्या गोष्टीच सांगायच्या काय काय सगळा चिवडाच वाढायचा काय बदामचा शिराही वाढला पाहिजे थोडं. त्यांना काय कळे. तर म्हटलं मी फार आणि गवैया म्हटलं तो गवैया जर आहे, आम्ही 3 चाला दिला होता थोडा, तो 1 चाल का म्हटले नाही. म्हटलं ताल देणार आणि मला दिलीच नाही, पहिली दिली नाही. म्हटलं कोणती देईल, चाल म्हणण्यासाठीच म्हटलं मी उभा राहिला होता. पहिली नाही दिली, आता दुसरी नाही दिली म्हटलं. आणि म्हटलं दुसरीच्या वेळेस मिळाले, तळपायाची आग कुठे गेली. म्हटलं तर काय करा, बरोबर म्हटलं तिसरी दिली. कोणती, मग तिसरी दिली. म्हटलं जो राग आला काय विचारूच नका, असं वाटलं की टाळ फेकूनच मला. मी म्हटलं बरं झालं म्हटलं तो टाळ फेकून मारला नाही, आनंदाची गोष्ट झाली. मला इतका राग तुला येण्याचं कारण, आपण नाही म्हटले कोणी दुसऱ्याने म्हटले. मग तुला राग येण्याचं कारण काय. म्हटलं मला काय दिले नाही. मग आहे बा, राग जो आला त्याला, क्रोध जो आला तो उसणं आणावं लागला का होतात नव्हता. तो सामान्य रूपात कोणतं झालं आणि निमित्ताने काय झालं. तसे कामक्रोध आणावे लागत असतात की आहेत, पण ते काही कारणास्तव सुप्त आहेत. काय नाही का निमाली जायची नाही. कामक्रोधे केले त्याला मुक्त अवस्था आहे. आनंद सुद्धा काय होत नाही, येत नसतात. मग त्यांच्याजवळ नाही काही निमाली जायची, कामक्रोधे निमाली अगदी आनंदाची. हे कोणाची अवस्था मुक्त अवस्था, तुकोबा राहायसारखे. तिथं कुठला आला मुळात काही नाही. काम आहे, क्रोध आहे, रोज आहे, तो महाशनो महापापा त्रिविधम नरकस्येदम दारम नाश काम क्रोध सदा लोभ तस्मादेत. हे की मग आपल्याजवळ नाही का आहे तोच, पण कोणत्या अवस्थेत आहे. टोपलीतला साप झोपलेला आहे, साप नाही का झोपलेला आहे. जरा दिवसक जरा आणि ज्याच्याजवळ त्रैकालिक अत्यंत आहे कोणाचा म्हणजे हे जे आहे त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात काम क्रोध असतदा लोभ तस्मादेदम. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत हे सगळे विकार आहे. आणि ज्यावेळेला पूर्ण अवस्थेला यशा ब्राह्म्य स्थिती कामक्रोध निमाली ठायची 9वी आनंदाची. हे सहज इथे आलेलं आहे, दृष्टांत तुम्हाला सांगितलं. म्हणून हे आहे ना तुझे सहज अहोरात्रीची उदरी रोग निवांत जोवरी तव जो न करी व्याधी चिंता. अहोरात्रीची निद्रेची उदरी, खाल्लेलं पचते, पडला की झोप लागते, तोपर्यंत आपल्याला असं वाटत असते की रोग नावाचं काही शरीरामध्ये आहे अशी कल्पना नाही. तो जो न करी व्याधी चिंता, तोपर्यंत तो रोगाची चिंता करीत नाही. आणि मग पुढे रोग आणावे लागत असतात शरीर दुःखाचे. पुढे आहे का नाही. मग ते काय रोग म्हणजे काय भांड आहे का भांडार आहे. भांड म्हणजे एवढं असते, भांडार म्हणजे हे सगळे पातेले असतात. एक 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 दृष्टांत देऊन हा दृष्टांत झालेला. आणि स्त्री पुत्रादी मिळे संपत्ती जवळ फळे तेने रजे डोळे. आणि स्त्री पुत्रादी मिळे
भाग्यवान पुरुष असतो, मनासारखं कुटुंब असते, मुलं वगैरे असते, बरं सगळे कमाईवाले असतात, मुलगाही कमावतो, सुनबाई कमावते, आई कमावतो, पैशाला काही नाही, कमी नाही, साधे पगार नाही, लाख रुपये कोणाचा, 1.5 लाख पगार कोणाचा आहे, सगळा पावसाचा काय होतो, वर्षा होत असतो, संपत्ती जवळजवळ फळे माही पाहिजे. संपत्ती असू नये असं नाही, पण संपत्तीचा धूर असतो, काय असतो, मौज म्हणतात त्याला, काय थोडा काही कमी जास्त वगैरे बोलला म्हणलं बघून घेईन म्हणा तुला, हा बोलत असते का संपत्ती बोलत असते, आणि तेच गरिबी आली म्हणजे सगळं काय होत असते, डोळ्यावरचे पडळ काय होऊन जात असते, मग निघून जात असते. त्याप्रमाणे हे सगळं आज कोण्या पुरुषाची लक्षणं चालली आहे, अज्ञानी पुरुषाची. सवेची वियोग पडेल, विळवणी विपत्ती येईल, आणि दुःख पुढील देखील, किंवा कोणत्या वेळेला कोणता वियोग होईल काही सांगता येत नाही. काही वियोग दुःखाचेच असतात. घरच्या आणखी कल्पना करा, कोणीतरी मृत्यू पावला किंवा हे झालं तर दुःख आहे असं आहे का नाही. आणि त्यातल्या त्या करता पोरगा बापाच्या समोर गेला तर मग दुःखाला काय नाही. काय कोण्या वेळेला कोणती गोड घटना आहे हे तुमचं इथे होतं ना, आम्ही पाहिलं बघा, ते आता जात नाही वेळा दिसत नामदेव पठाडे होता, अगदी ॲक्सिडेंट झाला, त्यांनी जागा बिगा घेतलेली तिथे, आणि त्याचे आई वडील असायचे इथे, त्याच्या देऊळ बिऊळ बांधलं, मूर्ती बिर्ती बसवली आहे. आणि मग तो त्याची गोष्ट निघाली म्हणजे आम्ही कीर्तनाला जायचं, त्या कल्पनासुद्धा नव्हती की असं असं होईल म्हणून. ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात संपला. त्याचा काहीतरी सत्कार करणार होते, ते सत्कार कीर्तनामध्ये त्याची त्यावेळेला आघाडी होती, त्याच्या कॅसेट पुष्कळ चालायच्या नाही का. त्याच्या आईवडिलाला किती दुःख झालं, ती गोष्टच करण्याचं काय करून टाकायचे, काढून टाकायचे. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट होईल हे काहीही सांगता येत आहे ना. आपल्या व्यवहारामध्ये आपण पाहतो तेव्हा विळवणी विपत्ती येईल, अन्न हे दुःख पुढील देखील आजो, पुढे येणारी आपत्ती त्याला कळत नाही. तो अज्ञान का पांडवा आणि तोही तोची जाणावा, इंद्रिय वासवाचारी येतात. तेव्हा अज्ञानी मनुष्य त्याला ओळखायचा. आणखी दुसरा कोणता आहे, इंद्रिय वासवाचारी येतात, स्वैर इंद्रिय वागणं, भोगोप याच्यामध्ये कसल्याही प्रकारे विचार करीत, आणि स्वैर म्हणजे कोणतंही त्यांना बंधन ठेवत नाही. अशा जिकडे इंद्रिय जाईल तिकडे जाऊ देत असतो. निघाला आहे प्रदक्षिणेला, आनंदाची गोष्ट आहे, आळंदीची प्रदक्षिणा करतो, हातामध्ये माळ आहे, खांद्यावर पताक आहे, मुखामध्ये हरिपाठ आहे, आणि मग काय विचारता एखादं पोस्टर जर दिसलं आहे का नाही, तिथेच उभा राहतात. त्याला स्वैर इंद्रिय म्हणतात. इंद्रियाला अलीकडे काय झालेलं आहे, स्वैराचार म्हणतात, मनमानी प्रकार. कशाप्रमाणे, त्यांना म्हटलं असा असा विधी आहे, ते म्हटलं आम्ही विधी काय करीत नाही, मानत नाही. असं रजोगुणाचा म्हणतात बा, सत्वगुणामध्ये ज्ञान असते आहे का. काय 14व्या अध्यायामध्ये या सर्व नाही, तत्र सत्वम निर्मळत्व प्रकाशकम नामयम सुखसंगेन बद्धाचे. ज्ञान पाहून येते, डोळेत पाहत नाही, ऐकून येते, करून येते, कानच करत नाही. त्याला कोणता गुण, सत्वगुण. आणि रजोरागात्मकम विद्ये तृष्णा संगती तन्य बदनाती कौंते. केवळ क्रिया, त्याला विधी नाही, त्याला काय नाही. असे सगळे अज्ञानी लोकांचं आणखी वर्णन चाललं असल्यामुळे इंद्रिय वासवाचारी येतात.
तेव्हा इंद्रियांचा तो काही विचार करीत नाही. आणखी पुन्हा या इंद्रियाच्या बाबतीमध्ये त्याचं कसं वागणं असतं. जे करू नये ते केल्याशिवाय राहत नाही, जे करायचं आहे ते करीत नाही, पाहू नये ते पाहिल्याशिवाय, जे पाहायचं आहे का नाही. एकाच वेळेला आळंदीमध्ये कीर्तनही आहे आणि तमाशाही आहे. कुठे जातो? तमाशाला जात, नुसता तमाशाला जात नाही, निषेधला घेऊन जात असतो. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार आहे.